हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आय होप की तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओज पाहिले असतील आणि तुम्हाला माहिती आहे की आपली एक सिरीज सुरू आहे. आणि ही जी सिरीज आहे तर याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण सेक्शन वाईज क्वेश्चन्स पाहतोय. सो ऑलरेडी आपला फर्स्ट सेक्शन कंप्लीट झालाय आणि आता आपण सेकंड सेक्शनला चालू करतोय, जे की आहे पोएट्री. ठीक आहे. सो आता पोएट्रीमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सो अर्थात तुम्हाला माहिती आहे की पोएट्री आपल्या टेक्स्टबुक मधलीच असणार आहे, बट तरी पण आय एम डॅम शुअर की तुम्ही सगळ्यांनी अजिबात टेक्स्टबुक मधले पोएम्स नाही वाचलेत. सो इन केस जर तुम्ही पोएम्स वाचले नसतील तर मग कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे सगळं आपण आज पाहणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. तर सगळ्यात पहिला आपला जो पॉइंट आहे तर तो म्हणजे पोयम वाचायचा आहे जेव्हा तुमच्यासमोर पेपर येईल तेव्हा, कारण तुम्हाला पोयम माहिती नाही अजून. इन केस तुम्ही पोएम्स ऑलरेडी रीड केल्या असतील, तुम्हाला माहिती असतील, तर मग तुम्ही याच्यामध्ये टाइम नाही घालवला तरी पण चालेल. पण जर तुम्हाला ऑलरेडी माहितीच नाहीये पोयम काय आहे तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल पोयम रीड करायची आहे. सो मी अज्युम करते की तुम्ही व्हिडिओ पॉज करून पोयम रीड करताय. जर तुम्हाला माहिती नसेल तर प्लीज हे करा, कारण एक्झामच्या आधी ऍटलिस्ट एक तरी पेपर तुम्ही असं नीट सोडवणं गरजेचं आहे. सो व्हिडिओ पॉज करा आणि ही पोयम रीड करा. त्यानंतर आपण याचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स बघणार आहोत कसे लिहायचे ते. सो सगळ्यांना कळलं असेल पोयम कशाबद्दल आहे ती. आता A1 काय म्हणते, राईट डाऊन द लिस्ट ऑफ नॅचरल एलिमेंट्स मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. सो एक्स्ट्रॅक्ट मध्ये कुठले कुठले नॅचरल एलिमेंट्सचा वापर केलाय. स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी ऑफ डेथ. माय होम टाउन लाईज कामली एमिडिस्ट द ट्रीज. द ट्रीज तुमचं काय बनलं, नॅचरल एलिमेंट. सो लिस्ट डाऊन करायचं आहे तर डिरेक्टली तुम्ही याच्या आन्सर्स मध्ये असं ट्रीज लिहू शकता, कॉमा करायचा आहे. इट इज ऑलवेज द सेम इन समर ऑर विंटर. सो आता या ठिकाणी समर विंटर हे पण नेचरचंच एलिमेंट आहे, सीझन्सच नाव आहे. सो याच्या आन्सर मध्ये पण काय येणार आहे, समर आणि विंटर येणार आहे. ठीक आहे. विथ द डस्ट फ्लाइंग, अगेन डस्ट पण नेचरचा एलिमेंट आहे, सो डस्ट पण येणार आहे याच्या आन्सर मध्ये. ऑर द विंड, मी आता सर्कल सर्कल करत जाते हा प्रत्येक शब्द लिहिण्यापेक्षा. ज्या ज्या गोष्टी याचं उत्तर आहे तर त्याला मी सर्कल करते. ठीक आहे. डाऊन द gorge and just the other day someone died. So in the dreadful silence we wept looking at the sad wreath of tuberoses. So tuberoses again natural element. Next is left and death, life and death. Life and death, life and death. Only the rituals are permanent. The river has a soul. आता या ठिकाणी रिव्हर हे पण नॅचरल एलिमेंट आहे. इन द समर इट कट्स थ्रू द लँड. लँड इज नॅचरल एलिमेंट. Like a torrent of grief, sometimes I think it hold its breath, seeking a land of fish and stars. So fish आणि stars हे पण काय आहे, नॅचरल एलिमेंट्स आहेत. तर या सगळ्या नॅचरल एलिमेंटची तुम्हाला जस्ट लिस्ट बनवायची आहे, म्हणजे एखादी एक किंवा एका बाजूला एक सगळे लिहायचे आहेत. एका बाजूला एकच लिहा कारण खूप जास्त आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्क्राइब द होम टाउन इन द फर्स्ट स्टॅन्झा ऑफ द गिवन एक्स्ट्रॅक्ट. सो हे जे फर्स्ट स्टॅन्झा आहे त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे होम टाउन बद्दल. तर स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी ऑफ द डेथ. होम टाउन कसं आहे, काल्म आहे, ॲमिस्ट द ट्रीज आहे, किंवा समर विंटर मध्ये कशा प्रकारे आहे, डस्ट कसं फ्लाय होतं हे सगळं सांगितलेलं आहे. तर तुम्ही असं याचा आन्सर लिहू शकता की होम टाउन, मी व्यवस्थित लिहिण्याचं ट्राय करते स्क्रीनवरती, बिकॉज स्क्रीनवरती लिहिणं इतकं इझी नाहीये. ओके. सो होम टाउन ऑफ पोएट is surrounded by trees and is always a calm place. हे आपण पॅसेज आपल्या पोएमच्या स्टॅन्झामध्ये रीड केलेलं आहे. आता अजून आपल्याला काय सांगितलेलं आहे की इन समर ऑर विंटर विथ द डस्ट फ्लाइंग. सो आता समर आणि विंटर बद्दल सांगितलंय की इन समर अँड विंटर किंवा इन समर ॲज वेल ॲज विंटर. म्हणजे समर मध्ये त्यासोबतच विंटर मध्ये पण डस्ट काय होते, फ्लाय होते. सो इट इज सेम डस्ट वेअर डस्ट फ्लाइज. अजून काय होतं, विंड पण तिकडे ब्लू होते. सो विंड ब्लूज. एव्हरी वन किंवा लाईक इट इज व्हेरी, एव्हरी नपेक्षा इट इज व्हेरी, it is very strongly in the anguish. ठीक आहे. she says that her hometown always reminds her of death. हे आपण पहिलीच ओळ बघितली की she म्हणजे जी कोण पोएट आहे ती, तर says that
her hometown always reminds her of death. ठीक आहे, तशा पद्धतीने आपण या क्वेश्चनचा आन्सर लिहित जातो. सो आय होप तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळालेली असेल. ठीक आहे, नेक्स्ट, suggest at least 2 measures you would take to convince the people regarding the need to the conservation of nature. सो नेचर कन्झर्व का केलं पाहिजे याचे आपल्याला 2 एक्झाम्पल द्यायचे आहेत, किंवा कसं आपण कन्व्हिन्स करू लोकांना याचे 2 एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. एक तर तुम्ही त्या सगळ्याचे जे काही गोष्टी आहेत ज्या की रेनी सीझन मध्ये वगैरे उगवतात, अशी जी पिकं आहेत ते पर्टिक्युलर रेनी सीझन मध्येच उगवतात, जर पाणी असणार तरच ते उगवतील. सो अशा ह्याची क्रॉप्सची जी काही बिलं आहे, बिया आहेत, सॉरी बिया आहेत, तर त्या बिया ज्या आहेत तर त्या आपण कलेक्ट करू शकतो, आपण कन्झर्व करू शकतो, सो दॅट नेक्स्ट टाइम पीपल ते कधी पण लावू शकतात किंवा फार्मर्स ते कधी पण लावू शकतात. अनदर थिंग आय विल विश टू दी I wish is to visit the farmers and tell them importance of organic farming and how it will give the best quality product, and I will encourage them for not to use chemical fertilizers. सो बेसिकली सगळं जे काय होते ते सगळं केमिकल फर्टिलायझर्समुळे होत आहे. सो दॅट मी त्यांना जाऊन असं सांगेन, म्हणजे पोएम बद्दल बोलतोय आपण, की त्या लोकांना काय करायला पाहिजे की पाणी, शुद्ध नळाचं पण पाणी सोडलं पाहिजे किंवा नळ साफ केलं पाहिजे, जेणेकरून ते घाण पाणी नाही येणार. नेक्स्ट आहे तुम्हाला पोएटिक डिव्हाइस साठी सांगितलेलं आहे की तुम्हाला याच्यामधून फिगर ऑफ स्पीच ओळखायचं आहे. सो ऑल द विंड हॉलिंग डाऊन द गॉर्ज. सो बेसिकली इथे जर तुम्ही बघितलं तर हॉलिंग ही जे क्वालिटी आहे तर ते ह्युमन्स आहे जे की विंडला दिलंय. सो असं जेव्हा निर्जीव वस्तूची क्वालिटी सजीवांना दिली जाते, सो इट्स लाईक काय म्हणतो आपण त्या ह्याला, पर्सोनिफिकेशन. नेक्स्ट इज क्रिएटिव्हिटी. तुम्हाला स्वतःच्या लाईन्स काही बनवायच्या आहेत, डिपेंडिंग अपॉन द स्ट्रीम ऑर अ रिव्हर, रिव्हरवरती वगैरे बनवायच्या आहेत. ओके, सो रिव्हर्स आर फ्लोईंग स्मूथली थ्रू नेचर लाईक अ ब्लड वेन्स सप्लाइंग वॉटर देअर. सो रिव्हर्स ब्रिंग्स प्रॉस्पॅरिटी टू दी लँडस्केप्स अँड स्ट्रीम्स रिव्हर्स आर द नॅचरल रिसोर्सेस. अशा पद्धतीने आपण सेक्शन 3 जे आहे ते सॉल्व्ह करणार आहोत पोएमचं. अर्ध सेक्शन झाले, अर्ध सेक्शन जे आहे समरी वगैरेचं, तर ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. समरी कसं लिहायचं याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलाय. आय होप तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.